सर्वांना साक्षीचा नमस्कार आणि साक्षीज ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अरे वाव, इतकी नटून ठटून मी कुठे निघालेली आहे आणि इकडे काय माझी ब्युटिफुल मम्मा अँड हँडसम पप्पा पण आहेत माझ्यासोबत. सो आम्ही निघालो होतो लग्नाला. माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे, अक्षय भैयाचं लग्न आहे. सो आम्ही तिकडे निघालो होतो आणि त्यासाठी मम्मी आणि पप्पा गावावरून आले होते सकाळीच. सो गेल्या गेल्या इकडे मस्त पाहुणे भेटत आहेत, सगळ्यांचा हाय हॅलो केला. आणि खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ करते. सो माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे, त्यासाठी आलेली आहे. आणि हा मी आउटफिट केलेला आहे, साडी घातली आणि हा ट्रेंडिंग कलर मला हवा होता. मला ॲक्च्युली ड्रेस हवा होता ह्याच्यामध्ये, बट नाही भेटला. आणि मला ऐन मुवमेंटमध्ये मला ही साडी भेटली. माय गॉड, आय एम इन लव्ह विथ दिस साडी. आणि असा लुक केलेला आहे. आणि आता मी इकडे आलेली आहे सोनू दिदीसोबत. सोनू दिदी आलेली आहे, सो ती रेडी होती आहे आणि आम्ही जातो आहे लग्नात. थोडेफार शॉर्ट्स टाकलेले आहेत लग्नाचे, कसं काय आहे हॉल वगैरे. तर खूप धमाल येणार आहे, तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघत राहा. तर लग्न लागण्याच्या पहिले हे काही रिच्युअल्स असतात, ते आम्ही पूर्ण करून घेतले. समोरच एक छोटंसं राम मंदिर होतं, तिकडे गेलो आणि मस्त पूजा करून घेतली मंगळसूत्राची. आणि हे असं मस्त ग्रँड स्टार्टिंग त्याची एंट्री केलेली आहे मंडपात जाण्यासाठी. मला तर फार आवडली आणि खूप एन्जॉय केले आम्ही. तुम्ही व्लॉग बघत राहा कंटिन्यू. तुम्ही लोकांनी माझ्या प्रिव्हियस व्लॉग जर बघितले असतील, तुम्हाला माहितीच असेल, ह्याच्या आधी पण मी एक लग्नाचा सीन दाखवला होता, त्याच्यामध्ये पण रुकवत होता. सो हा जो रुकवत असतो हा आमच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. हा आहे मस्त डायनिंग एरिया. सो हे जेवणाचे असे मस्तपैकी असे स्टॉल्स अरेंज केले होते. सो 2 स्टॉल्स ठेवले होते, ज्याच्यामुळे गर्दी वगैरे व्हायला प्रॉब्लेम नाही येणार, सगळं एकदम स्मूथ फंक्शन होईल असं. त्यानंतर लागलं मस्त लग्न. चला, लग्न तर लागलं, पण पाहुणे काही भेटायचे कमी होत नव्हते. भरपूर पाहुणे आले होते. सो इकडे दिदू पण आली होती, सोनू दिदी आली होती आणि बरेचसे पाहुणे जे आमच्या फॅमिलीमधलेच होते, रिलेटिव्ह. सो सगळे आले होते, सगळ्यांना हाय हॅलो केलं मस्तपैकी. सोनू दिदी दुपारी जाणार होती, सो तिने घेतलं जेवण्यासाठी. मी तिच्याबरोबर खाल्ला आईस्क्रीम आणि त्यानंतर इकडे सुरू झाले सप्तपदी. सो हे असं मस्त अरेंज केलं होतं. आता सातवी सखे सप्तपदे विष्णुस्तुमा नायातो ह्या सांगितल्या तर आता मस्त जेवण करून घेऊया. सगळेच एकत्र बसलो आणि मस्त जेवणावरती दिला ताव. छान जेवण होतं, मस्त टेस्ट होती, सर्वांनाच खूप आवडलं होतं. सो असे सगळे रिलेटिव्ह एकत्र बसल्यावरती जेवणाची मजा काही वेगळीच असते. क्या भला क्या बुरा
सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर इकडे असं मस्त छान संगीतसारखं सिंगर्स आले होते. त्यांनी मस्त छान सिंग केलं, त्यांना ॲप्रिशिएट केलं आणि त्यानंतर मग इकडे आला रिसेप्शन. सो छान अशी एंट्री केली. सॉन्ग पण छान होतं, बट कॉपीराईट इश्यूमुळे मी सॉन्ग नाही लावलेला आहे. तरी पण जर तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे तर मी तुमच्यासाठी गाते. पहली नज़र में ऐसा जादू है किया, बन बैठा हूँ मैं आय डोंट नो. सो काही माझा आवाज असा एवढा सिरियसली घेऊ नका. मला पर्सनली माझा साऊंड आवडत नाही. शादी में जाएंगे और नाच गाना नहीं होगा, ऐसा कभी होता है क्या? चलो थोड़ा नाच ले. मस्त एन्जॉय पण केलेला आहे. हा होता हॉल आणि आता आम्ही निघालो आहे बदलापूरला. सो कॅब बुक केली आहे, कॅब येते आहे. आम्ही इकडे सगळे वेट करतो आहे कॅबसाठी. सो या खूप धमाल आली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता आम्ही बदलापूरला जातो आहे. तिकडून मला जायचं आहे दादरला, उद्या ऑफिस आहे. सो या कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघत राहा. माझे कसे वाटत आहेत हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका. ओके चलन, बाय बाय. लग्नाचा सीझन तर चालूच आहे, लग्न तर होतच राहतील. सो बाय द वे माझा लुक कसा वाटला, साडी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. पाहुण्यांना एकत्र भेटायला खूप मजा येते लग्नांमध्ये. आणि मस्त पप्पा मम्मी माझे रिलेटिव्ह जे होते त्यांच्याबरोबर मस्त असे फोटो काढले आणि ही एक मेमरी बनते. ओके सो चला पुन्हा भेटूया लवकरच. सो हॅपी मॅरिड लाईफ टू द कपल हू हॅड मॅरिड अँड चलो बाय बाय. भेटू लवकरच. टिटे.